माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. सावली सावली सावली, परत एकदा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. सावली, अगं काय अवस्था करून घेतलीयस घशाची? हा, आवाज लागत नाहीये तुझा नीट, श्वास पुरत नाहीये तुला. सावली, तुला कळत कसं नाही? तुला नियमित रियाज केला पाहिजे. का करत नाहीस तू रियाज? माई, मी तुम्हाला आधीच म्हणाले होते ना, घरी असल्यावर रियाज करणं अशक्य आहे. सावली बस, चल मान्य आहे, मान्य आहे, मी बळजबरी करते तुझ्यावर गाण्यासाठी. कधी कधी तुला इच्छेविरुद्ध सुद्धा गावं लागतं, मान्य आहे. पण तरीही सावली, अगं तुझ्या गळ्यात साक्षात सरस्वती आहे. विठ्ठलाचं वरदान आहे तुला गाण्याचं. मग का नाही तुझा गळा सांभाळत तू? सावली, एक लक्षात ठेवायचा, पंडित भैरवी वझेंनी तुझ्या हातात गंडा बांधलाय, तेव्हा माझ्या नावाची तरी लाज राखशील? अगं स्वतःचा घसा रात्रंदिवस फोडून फोडून तुला गाणं शिकवलंय मी, त्याची काही किंमत आहे तुला? चल ठीक आहे, माझ्यासाठी नाही, तारासाठी पण नाही, पण निदान स्वतःतल्या गायकासाठी, स्वतःतल्या कलाकारासाठी तरी गाण्याची काळजी घेशील? सॉरी माई, चूक झाली माझी. आता हे बोलून काय उपयोग आहे? स्वतःच्या आवाजाचा पोत तर बिघडवून ठेवलासच आहेस. भरपूर प्रवास केलाय, भटकंती झालीये ना, स्वतःवर कंट्रोल राहिला नसेल. एका कलाकाराला स्वतःच्या जिभेवर ताबा मिळवता आला पाहिजे, तेव्हाच तो कलाकार घडतो. एका गायकाला कितीतरी त्याग करावे लागतात, तपश्चर्या करावी लागते, तेव्हा कलाकार म्हणून तो नावारूपाला येतो. कळलं ना? हो माई, मी काळजी घेईन. शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, वरची पट्टी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी.